मला जे वाटत होतं की मी आता फॉर कॉलेजमध्ये टाइमपाससाठी मी जे केलं, अभिनय करणं हेच माझं करिअर आहे आणि ती माझी आता थांबायची नाही मोमेंट. एका फिल्ममध्ये तर मला हिरोईनला पाण्यात पोहत पोहत वाचवायचं होतं आणि मी दिग्दर्शकाला ॲक्शन आपण करूया, मी दिग्दर्शकाला म्हणालो कट होई, मी कट झालं की उठणार भाई, तिकडे लोकांना ठेवतो, लोकांना मी उडी बिडी मारीन आणि त्या हिरोईनला सांगू नका. हिरो कसा ना ती भैसाटेल की रे याला पोहता येत नाही. खूप स्वागत तुम्हा सगळ्यांचं. कसे आहात? येस. आणि शिवराज मित्रा, तुझं खरंच अभिनंदन, कारण का डिरेक्टोरियल डेब्यू आणि त्यातच लहानपणापासून आपण ज्यांना बघत आलो आहे, मे बी आशुतोष सरांचं दिग्दर्शन तर आपण लहानपणापासून बघतो आहे, त्यांना सिनेमात कास्ट करणं, त्यांना आपण डिरेक्ट करणं खूप मोठी गोष्ट आहे. अभिनंदन. आणि ही फिलिंग काय एक्सप्रेस करशील आज? फिलिंग खरं तर म्हणजे असं जादूईच वाटतंय. म्हणजे फिल्ममध्ये पण एक डायलॉग आहे की जादूच वाटते, तर ती जादू मला ॲक्च्युली आत्ता फील होते. कारण जे मी आणि ओमकार गोखले म्हणून आमचा जो रायटर आहे सर, इवन आमचे प्रोड्युसर्स धरम सर, तुषार सर, तर आम्ही जे 1.5 वर्षापूर्वी जे काम चालू केलं होतं ते आता कुठेतरी शेपअप होतं आहे आणि फायनली ते बाहेर येणार आहे. याच्याहून भारी फिलिंग नाही. आणि पहिलाच पिक्चर आहे माझा म्हणजे डिरेक्टोरियल, आणि त्यात एवढे कलाकार, म्हणजे असं मनात नाव येईल आणि ते कलाकार समोर आपल्याबरोबर असतील आणि उभे राहतील आपल्यासोबत. सो ते आणि त्यातून त्यामुळे फारच असं वेगळंच फिलिंग आहे की असं आपण काहीतरी करतोय ते फार चांगलं काहीतरी वाईब येते असं फिलिंग आहे. दिग्दर्शक म्हणून बोलताना मला वेगळंच वाटतं आहे आणि खूप भारी वाटतं आहे. आणि हे जेव्हापासून टायटल ट्रॅक आलं आहे ना, मी रोज सकाळी उठल्यावर ते गाणं ऐकते जेव्हा मी घरातून बाहेर पडते, कारण का दिवस सुरू करायची एक मोटिवेशन मिळतं आहे. आणि खरंच गुजबम्स येतात जेव्हाही आम्ही ते गाणं ऐकतो आणि लूपवर सुरू आहे, माझ्या रिपीटवर सुरू आहे. त्याबद्दल काय सांगाल? आणि आयुष्यात प्रत्येकाच्या आत्ता थांबायची नाही मोमेंट ही आलेली असते. एखादा असा प्रोजेक्ट मिळतो की आत्ता थांबायचं नाही, आत्ता आपण जो गिअर पकडला आता शेवटपर्यंत हा पकडायचा. प्रत्येकाला विचारेन आपल्या आपल्या आयुष्यातली एक आता थांबायची नाही मोमेंट मला ऐकायची. येस सर तुम्ही सुरू करा. नाही, माझी आता थांबायची मोमेंट ही अगदी जेव्हा पहिल्यांदा मी ॲज अन ॲक्टर स्टेजवर जेव्हा मी उभा राहिलो कॉलेजमध्ये, आणि ती अशी वेळ होती की मला माहीत नव्हतं मी एक्झॅक्टली माझं करिअर काय घेणार आहे, कारण मी BSc करत होतो विथ केमिस्ट्री. आणि तिथे ती डिग्री घेऊन आपण पुढे काय करण्याची काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे मी जरा हुडकत होतो की काय आपण करायचं प्रोफेशनली. आणि तेव्हा जेव्हा मी नाटक केलं आणि जो पहिला प्रतिसाद त्या नाटकाचा ऑडियन्सकडून मिळाला, आम्ही नाटक जे पारितोषिक होतं ते आम्ही जिंकलो, आणि तेव्हा मला एक असं फिलिंग आलं की हे माझं करिअर आहे. मला माझं करिअर सापडलं आहे. मला जे वाटत होतं की मी आता फॉर कॉलेजमध्ये टाइमपाससाठी मी जे केलं, अभिनय करणं हेच माझं करिअर आहे आणि ती माझी आता थांबायची नाही मोमेंट. आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांबद्दल ते सेम असेल की आपण करतो काहीतरी वेगळं, पण आपलं क्लिक एक वेगळी गोष्ट होऊन जाते. सिद्धूदा, तुझी ती मोमेंट काय आहे? मी खूप वेळा सांगितलेलं आहे, फास्टर फेने हा सिनेमा माझ्यासाठी आत्ता थांबायचं नाही मोमेंट होती. कारण त्याच्या आधी 4 वर्ष घरी होतो, काम चालू नव्हतं, काही असं घडत नव्हतं, सिनेमे येत नव्हते किंवा सिनेमातून काढलं जात होतं, सगळ्या गोष्टी होत होत्या ना. आणि ते क्षितिज पटवर्धन किंवा आदित्य सरपोतदार, रितेश देशमुख आणि झी स्टुडिओज यांनी ती मला संधी दिली होती. एक छोटासा रोल होता, पण मला वाटतं तेव्हा तो आत्मविश्वास मिळण्यासाठीची ती मोठी गोष्ट होती. कारण पुण्याला शूटिंग होतं आणि जेव्हा ती गर्दी झाली होती आणि मला हॉटेलला पाठवत होतो, जा हॉटेलला जा, तू आराम कर, आम्ही शॉर्ट झाल्यानंतर तुला बोलवतो. तर असं कुठेतरी तेव्हा वाटलं होतं की येस, कुठेतरी अजूनही लोकांना पाहायचं आहे आपलं काम छान छान पद्धतीचं, किंवा लोक अजूनही प्रेम करतायत, तर ते डेव्हलप करायला पाहिजे. आणि मग तिथून जी थांबायची नाही मुवमेंट सुरू झाली ते आत्तापर्यंत आता थांबायचं नाही ह्या सिनेमापर्यंत येऊन पोचलं आहे. खूप बरं वाटतं की तेव्हा म्हणजे मला हे वाटतं, असं वाटतं मला नेहमी की आपण हा विचार करायला नाही पाहिजे की मी हा छोटा रोल का करतो आहे किंवा मी हे काम का करतो. आपण ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. लोकांनी आपल्याला म्हणतात तू हे काम का करतो असं विचारतात लोक, मग तेव्हा आपण त्याला सांगायचं की येस, ते काम मी करतो आहे कारण त्या कामामुळेच मला एक ऊर्जा मिळते. सो मला वाटतं की ती फास्टर फेनीची मुवमेंट माझ्या आयुष्यातली आता थांबायचं नाही मुवमेंट आहे. आणि खरंच आता थांबायचं नाही ही पण माझ्यासाठी एक थांबायचं नाही मुवमेंट आहे. कारण ज्या पद्धतीचा सिनेमा आहे
ज्या पद्धतीची गोष्ट आहे आणि ज्या पद्धतीने प्रेझेंट केली गेलेली आहे. आणि खरंच आयकॉनिक मुवमेंट आहे की इतकी वर्ष मी भरत सरांबरोबर काम करतो आहे, पण जशी तुझी फॅन मुवमेंट आहे तशी माझी फॅन मुवमेंट आहे आशुतोष सरांबरोबर स्क्रीन शेअर करणं आणि आत्ता इथे त्यांच्या बाजूला बसून इंटरव्ह्यू देणं. ही म्हणजे सर आम्ही म्हणजे आता हे प्रमोशनच्या निमित्तानं नाही बोलत आहे, पण जे पहिल्यांदा बघताना थरथर होते की त्यांच्याबद्दल अभिमान आहे, त्यांच्याबद्दल म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण बोलू शकत नाही बघ. कधी पडद्यावरचा हिरो जर समोर आता आपण काय बोलू, आपण सगळं आवडतं, पण त्यांनी अशा अशा गोष्टी इंडियन सिनेमासाठी मराठी सिनेमासाठी केल्यात आणि आता आपण त्यांच्या बरोबरीने कुठेतरी काम करतोय, ते ॲप्रिशिएट करतायत. तर ह्या सगळ्याच गोष्टी थांबायच्या नाही मुवमेंट आहेत. तुम्ही एक मुवमेंट चूज करू शकत नाही की आयुष्यातला ह्या मुवमेंट तुम्हाला पुढे बरं म्हणजे आणखीन थोडं मोठं होईल उत्तर, पण आता थांबायची नाही मुवमेंट काय आहे की एवढं सगळं करूनसुद्धा तुम्ही नम्र असता. ही गोष्ट कधी शिकणार? त्यामुळे ही गोष्ट भाई तुम्ही सगळं करा, पण ती विनम्रता असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामुळे तुम्ही आणखीन बूस्टली काम करू शकता. तुम्हाला वाटतं आता थांबायचं नाही सिनेमा माझ्यासाठी, आता थांबायचं नाही मुवमेंट आहे. वाव, भारी उत्तर होतं शिवराज. काय थँक्यू सर, आय लव्ह सर. नाही म्हणजे आम्ही खरं आहे. आणि सर म्हणजे तुला माहिती आहे का की म्हणजे सगळ्या वेगळ्या झोन सिनेमाच खूप तू बघशील वेगळ्या पॅटर्न सिनेमा, पण सर ज्या पद्धतीने यायचे ॲप्रिशिएट करायचे. आता सर तिला असं नव्हतं, ते येऊन आमच्यातले होऊन मला माहीत नाही म्हणजे त्यांच्यातली ते एक्सपिरियन्स आहे आणि तो आमच्यासाठी खूप खूप मोलाचा आहे ह्या सिनेमासाठी. क्या बात, भारी. शिवराज, तुझी काय मोमेंट होती? माझी अशी म्हणजे वेगळीच मोमेंट मला आत्ता आठवली की मी पुण्यात आम्ही नाटक करत होतो. थिएट्रॉन नावाचा आमचा ग्रुप आहे, मी सूरज बारसने शिवराज स्कूलकडे आम्ही. तर तेव्हा असे एक वेळ आलेली की भरत सरांनी मला आणि केदार सरांनी एका नाटकासाठी विचारलं होतं, कमर्शियल डॅन्ट डॅन्ट नावाच्या. तर त्याची रिहर्सल मुंबईत असणार होती महिनाभर. तर मला ते थोडं हे होत होतं की पुण्यात चांगले माझे प्रयोग होत आहेत, हे होतं आहे, सगळं चाललं आहे, शूटिंगही होतं आहे. तर तेव्हा विराजस ही व्यक्ती होती की त्यांनी मला म्हणजे अक्षरशः ओरडून मला सांगितलं की गपचूप बॅग उचलायची, माझ्या घरी राहायला ये, राहायचं वगैरे विचार करू नको, माझ्या घरी राहायला ये, तिथं यायचं आणि तिथून प्रॅक्टिसला यायचं. सो मी तेव्हा हो म्हटलं. आणि जेव्हा मी तिथे राहायला लागलो आणि जेव्हा मी पहिल्यांदा भरत सरांबरोबर तिकडे स्टेजवर, म्हणजे ते पण असं एक वेगळीच मुवमेंट होती माझ्यासाठी की स्टेजवर ज्या माणसाला आपण लहानपणापासून बघत आलेलो आहे आणि त्या माणसाबरोबर आज आपण इथे काम करतो, ही किती महत्त्वाची गोष्ट आहे. सो तिथे जाऊन पहिलं वाचन जेव्हा मी त्यांच्याबरोबर केलं आणि त्यानंतर मी घरी जाऊन विराजसला सांगितलं की थँक्यू की तू मला खेचून इथपर्यंत आणलंस. आणि तेव्हा मला असं वाटलं की आता मी आलो आहे, आता मी थांबणार नाही, आता मला हे सगळं अनुभव घ्यायचेच आणि सगळं म्हणजे आनंद यातला लुटायचा. आणि तुझा एक डिसिजन आज तुला इथपर घेऊन आला. एक्झॅक्टली. आणि मी तुझ्या पोस्ट ज्या तू मूवीबद्दल करतोयस त्याच्या खाली कमेंट्सही तुझे सगळे मित्र इतके खुश आहेत तुला ह्या पोझिशनमध्ये बघून की आपला मित्र आज दिग्दर्शक होतोय. आणि ती फिलिंग म्हणजे प्रत्येक जणाच्या आयुष्यात बरेच व्यक्ती येतात, मोटिवेट करतात, आपण त्यातून धडा घेऊन जातो. पण दिग्दर्शक म्हणून ती एक चळवळ कधी सुरू झाली की आपल्याला दिग्दर्शक म्हणजे डिरेक्ट करायची एखादी फिल्म? कारण का आपण एकदा एक सेट झालेलो असतो ना अभिनेता म्हणून किंवा टेलिव्हिजनवर, मग सिनेमे मिळतात, मग आपण रंगभूमीवर येतो. दिग्दर्शक म्हणून ती चळवळ कधी सुरू झालेली? सो आम्ही नाटकाचा ग्रुप चालू केला आणि आम्ही अशा रिबेलमधून म्हणजे क्रांती करायची म्हणून नाटकाचा ग्रुप काढला की आम्ही आमचं करणार, सगळं आम्हीच लिहिणार, आम्हीच बसवणार, आम्हीच ॲक्टिंग करणार. सो त्या ह्याच्यात असताना त्या एनर्जीमध्ये असं झालं की हे नाटक तू बसव, हे नाटक तू बसव, किंवा हे तू लिही, यात तू ॲक्टिंग कर. सो असं आम्ही आमच्यातच सगळं रोल्स स्वॅप करून आम्ही आमच्यात नवीन नाटकं करत होतो. तर तेव्हा मी आणि विराजसनीच एक नाटक बसवलं होतं राज्य नाट्य स्पर्धेसाठी आणि ते गणलं होतं बऱ्यापैकी. पण त्या नाटकात म्हणजे बसवताना जी एक स्ट्रेंथ लागते ना, आणि तुम्हाला ते कंपल्सरी इतकी क्लॅरिटी यावी लागते की मग तुम्हाला समोर एक 10 ॲक्टर आल्यावर त्यांना सांगायला काहीतरी पाहिजे ना तुमच्याकडे. सो ती ट्रेनिंग त्या नाटकांपासूनच चालू झाली आणि कुठेतरी असं वाटायला लागलं की आपल्याला गोष्ट सांगता आली पाहिजे. आपण ॲक्टिंग करतो, आपला क्राफ्ट आहे ॲक्टर म्हणून, पण आपल्याला गोष्ट सांगता आली पाहिजे आणि आपण सांगू शकतो असा एक कॉन्फिडन्स कुठेतरी नाटकांमधनं यायला लागला. त्यानंतर मग एक शॉर्ट फिल्म डिरेक्ट केली, मग त्याचं काय झालं, मग मी तुषार सरांबरोबर त्यांच्या फिल्मला असोसिएट डिरेक्टर म्हणून काम केलं. सो तेव्हा मला असं वाटायला लागलं की आपल्याला गोष्ट सांगायचं काहीतरी खाज आहे अंगात, तर आपण ती केली पाहिजे, म्हणजे ते पूर्ण परस्यू केलंच पाहिजे. सो म्हणून ही गोष्ट जेव्हा आम्ही लिहायला सुरुवात केली आणि
तिथे मग वाटायला लागलं, तो कॉन्फिडन्स हळूहळू यायला लागला की आपल्याला ही गोष्ट सांगायची काहीतरी पद्धत डेव्हलप करायला पाहिजे. सो ते त्या स्ट्रगलमधून, अजून मी म्हणत नाही की मी सांगूच शकतो असं, पण ही पहिली पण ते पहिलं पाऊल तू उचललंयस, त्यातच तुझं कौतुक आहे आणि इतकं मोठं पाऊल उचललंयस, मोठंच उचललं गेलं. येस. आणि जितकी वर्ष आपण ज्यांना रोल मॉडेल म्हणून बघतोय त्यांना कास्ट करणं. सर तुमच्याकडे येईन. शिवराजचं डेब्यू फिल्म आहे आणि आपण इतका विश्वास ठेवणं आणि काय त्याच्याबद्दलची गोष्ट क्लिक झाली होती दिग्दर्शक म्हणून, जेव्हा तुम्ही सेटवर असं, तुम्ही लास्ट टाइम आपला जेव्हा इंटरव्ह्यू झाला तेव्हा म्हणलं की मी ॲक्टर जेव्हा असतो तेव्हा मी ॲक्टर असतो, दिग्दर्शकाच्या वेळेला मी दिग्दर्शक असतो, पण बॅक ऑफ द माइंड आपण त्या व्यक्तीला एक त्याची एक इमेज बनवतो ना की हां भाई ह्याची एक स्टाईल मस्त आहे, ही स्टाईल मस्त आहे. तर शिवराजबद्दल दिग्दर्शक म्हणून तो कसा आहे? तर एक गोष्ट मला जी अजिबात माहीत नव्हती शूटिंगच्या वेळी, आधी जेव्हा स्क्रिप्ट मला ही त्यांनी ऐकवली, तुषार हिरानंदानी आणि शिवराज पण आला होता, त्यांनी ऐकवली, तर मला स्क्रिप्ट कमालीची वाटली आणि मला वाटलं की ही मनोरंजन तर करेलच पण प्रेरणादायक पण आहे. आणि ऑफकोर्स माझा रोलही खूप इंटरेस्टिंग आहे. आणि तुषारचा मी एक आय बीन ॲडमायरिंग ऑल हिज फिल्म्स, ज्या 3 फिल्म्स त्यांनी बनवल्या त्या तिन्ही अतिशय वेगळ्या आहेत आणि काहीतरी नवीन सादर करण्याचा तो प्रयत्न आहे. त्यामुळे तोच मला यातही दिसला आणि आय फाउंड माय सेल्फ सेइंग येस. आता सेटवर आल्यानंतर शिवराजबरोबर जेव्हा इंटरॅक्शन सुरू झालं, रीडिंगमध्ये इंटरॅक्शन सुरू झालं, तेव्हा काहीही मी कुठलीही लाईन बोलताना त्याच्या ज्या सजेशन्स मला येत होत्या त्या खूप अचूक होत्या. म्हणजे मला सारखं वाटत होतं की अच्छा मी या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघत होतो, पण हा जो पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतो हा फार करेक्ट, आणि हा ज्या प्रकारे मला सांगताना करतोय, अभिनय करतोय, ते पण चांगलं करतो. ही इज अ गुड ॲक्टर असं माझ्या मनात होतं की ही इज गुड ॲक्टर, चांगलं काम करतो असं मला फिलिंग होतं. फिल्म संपल्यानंतर मला कळलं की हा ॲक्च्युली ॲक्टर आहे, तो पण मला माहीत नव्हतं. सो फॉर मी माय एक्सपिरियन्स ऑफ हिम हॅज बीन की खूप सहजतेने केलं दिग्दर्शन याचं, असं मला वाटतं. त्याच्या आत मनात काय चालू असेल ती गोष्ट वेगळी आहे, पण बाहेर बघताना तो अशी अतिशय संयमाने, कामली ही वॉज हँडलिंग ऑल दीज ॲक्टर्स. आणि यात काय ना, प्रत्येक नटाची एक अभिनय शैली आहे जी वेगळी आहे, शाळा वेगळी आहे, टायमिंग्स वेगळे आहेत. त्या सगळ्यांना एकत्रित आणणं, सगळ्यांना हँडल करणं, प्रत्येक इम्प्रोव्हायझेशनचे बाप आहेत. त्यांना जर का एक सीन दिला 5 मिनटाचा, ते 15 मिनटं इझिली करू शकतात. तर त्यांना कशा प्रकारे ते, सो आय फाउंड हिम व्हेरी व्हेरी मॅच्युअर इवन इन हिज फर्स्ट फिल्म. आणि इथे म्हणजे प्रत्येक फ्रेम बघताना असं वाटतं की अरे इतके कलाकार आहेत, म्हणजे एका दुसऱ्याचं नाव घेऊन इथं चालणार नाही, कारण का बरेच कलाकार आणि उत्तम कलाकार आहेत. आणि जेव्हा कॅरेक्टर रिव्हील झालं होतं ना पहिल्यांदा, असं मोशन पोस्टर पण वेगळं असं कधी मी बघितलं नव्हतं की रन करता करता ते रिव्हील होते कास्ट एक की कोणकोणते कलाकार आहेत. तर मला आता त्यात मला एक ॲड करायचं होतं, सॉरी, की जेव्हा याने मग कास्टिंग सांगितली तेव्हा माझा हा प्रश्न होता की सिद्धार्थ या रोलला हो म्हणालाय, भरत या रोलला हो म्हणालाय. आय थॉट इट इज इन्क्रेडिबल. कारण तुम्ही तुमची जी एक कम्फर्टची जी चौकट आहे त्या चौकटीतून बाहेरून तुम्ही एखादी फिल्म करताय, तर यू आर ट्राईंग टू मेक अ चेंज टू युअर सेल्फ अँड टू अ थीमॅटिक फिल्म. पण ह्यात ना तुम्ही अधिकारी आहात आणि तुम्ही सगळ्यांना सांगता की तुम्हाला 10वी पास व्हायचं आहे किंवा तुम्हाला शिकायचं आहे. तर अशी तुमच्या तिघांबद्दलही अशी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला अजून शिकायची आहे, वेगळी हॉबी, म्हणजे अभिनय व्यतिरिक्त कोणता इन्स्ट्रुमेंट आहे किंवा काय, किंवा तुम्ही वेगळं शिकला आहात, म्हणजे असं नाही की शिक्षणाला वय नसतं, अशा तुम्हाला असं काही शिक्षण घ्यायची इच्छा वगैरे आहे? या निमित्ताने आपण आज जाहीर करूया. पेंटिंग आणि पियानो. वाव. हे मला खूप वर्षांपासून सारखं एक मनात आहे, कधीतरी करूया, पण कधी वेळ मला तसा मिळाला नाही. पण आता मला तो अगदी सिरियसली परस्यू करायचं आहे. आपण एक असतं ना, नेहमी रोलची वाट बघतो, की रोल त्यानिमित्ताने आपण शिकू, तेव्हा आपण शिकू. तसं कभी ना करताना मी ड्रम सेट शिकलो, बिकॉज आय वॉज अ ड्रमर इन दॅट. पण ते पण ना तात्पुरतं असतं. अगदी सिरियसली आय वॉन्ट टू नाउ फाइंड टाइम अँड परस्यू ऑन पियानो अँड पेंटिंग. येस. पण मुलगाही आता संसाराला लागलाय सर, आता तुम्ही तुमची हॉबी परस्यू करू शकता. येस थँक्यू. येस. सिद्धूदा. मला असं म्हणजे खूप वर्षापासून इच्छा आहे की मला पोहायला शिकायचं आहे. मला पोहता येतच नाही, म्हणजे
शिवराज मलाही नेक्स्ट नाही. फिल्म मध्ये त्याला मलाही नाही. असा एक रोल दे. आपण तिघही आता म्हणजे मला पोहता येत नाही सर, मला बाईक चालवता येत नाही, पण शूटिंगमध्ये स्पोर्ट्स बाईक स्किट करणं हे सगळं करतो. एका फिल्ममध्ये तर मला हिरोईनला पाण्यात पोहत पोहत वाचवायचं होतं आणि मी दिग्दर्शकाला ॲक्शन आपण करूया, मी दिग्दर्शकाला म्हणालो कट होई, मी कट झालं की उठणार भाई, तिकडे लोकांना ठेवतो, लोकांना मी उडी बिडी मारीन आणि त्या हिरोईनला सांगू नका. नाही तर मग हिरो कसा ना ती भैसाटेल की अरे याला पोहता येत नाही. मी सीन केला सर, प्रॉपर सीन केला आणि शॉर्ट जाऊन तिला सांगितलं. ती म्हणाली कसं कसं तू एवढा म्हणजे बेमालूमपणे करत होता, बोल तो अभिनय आहे, मला पोहता येत वा, नाही. मला तिथेही उत्तम म्हणजे अभिनय. एवढं ऍक्शन कटपर्यंत मी करेल, वा. तर मला पोहायला शिकायचं हे मात्र आहे, म्हणजे ते एवढं एक राहिलंच आहे म्हणजे अजूनही. पण नाही, आता थांबायचं नाहीच्या निमित्ताने तुम्ही हे सगळं केलं पाहिजे ना. शिवराज, तुझं असं काही वेगळं बाकी आहे का काही शिकायचं? मी ॲक्च्युली शाळेत सतार वाजवायचो आणि 2 वर्ष मी प्रॉपर शिकलो आणि असं, पण नंतर ते समाव ते इन्स्ट्रुमेंट एक तर कॅरी करणं आणि असणं पण खूप म्हणजे ते खूप सांभाळायला लागतं. तर मला आता असं वाटतं की सतार परत एकदा हातात घेतली पाहिजे आणि आता शिकलं पाहिजे परत पूर्ण, आणि ते मला नक्की शिकायचं आहे. येस, लिखाणातनं वेळ काढ आणि हो. आणि मला असं वाटतं नाही, पण त्या गोष्टी महत्त्वाच्याच वाटतात मला, की कुठली तरी कला सोबत नवीन शिकणं, ती तुम्हाला म्हणजे लिहिताना, डिरेक्ट करताना, ॲक्टिंग कुठंतरी ते त्याचा स्वर असेल किंवा त्यातली मिळणारी शांतता असेल किंवा ते वाजवताना जे फिलिंग येतं ते असेल किंवा ऐकताना, तर ते फिलिंग कुठंतरी तुमचं ट्रान्सलेट करता येतं आणि ते होत म्हणजे आयुष्यात जगताना पण होतच, म्हणजे दिवसाची सुरुवातपासून ते झोपेपर्यंत. म्हणजे बिझी स्केड्यूलमधून एखाद्या वेकेशनची गरज नाहीये, वेगळी हॉबी असेल तरी आपण डायव्हर्ट होऊ शकतो थोडं. मला अजिबातच आवडत नाही सुट्ट्या मारायला, त्यामुळे. वा, शिवराज, तू उत्तम अभिनेता आहेसच, पण आता ना दिग्दर्शक करत असताना तुझ्यातला तो अभिनेता डोकावत होता, कारण का इतकी सुंदर स्टोरी, इतकी सगळे कास्ट, कधी कधी असं आपण सेल्फिश होऊ शकतो, अरे इथे मी करू का छोटासा रोल, ह्यांच्यासोबत करू का स्क्रीनचेअर, पण असं झालं होतं का की माइंडमध्ये असं थॉट आला होता? असं मला ही फळी ॲक्टर्सची बघूनच एकतर असं ओव्हरवेल्मिंग वाटतं ना आपलं, की अरे काय कास्ट आहे असं. एक स्वतःलाच मी आणि ओमकार असे शूट संपल्यावर म्हणायचो की यार आपण करतोय रे, कोण लोक काम करतात आपल्याबरोबर, म्हणजे ज्यांना आपण असं फॅन असल्यासारखं प्रत्येक माणसाचं काम आपण पाहिलेलं आहे आणि आज ते सगळे आपल्यासोबत काम करत आहेत. आणि तिथे मला हे फिलिंग येतच नव्हतं की ह्यांच्याबरोबर ॲक्टिंग करावी, मला ह्यांच्याबरोबर फक्त असावं हेच माझ्यासाठी इनफ वाटत होतं, की मी तिथे आहे. जेव्हा हे माझ्याबरोबर ते जादू घडताना मी बघतोय आणि मी त्याचा एक खूप महत्त्वाचा म्हणजे जेव्हा मला अजूनही आठवतं पहिल्यांदा सिद्धार्थ सर मला सेटवरती सर म्हणाले होते आणि मला असं झालं की अरे मी खूपच महत्त्वाचं आहे या सगळ्या ह्याच्यासाठी. आणि पहिल्याच दिवशी इनफॅक्ट की ते काहीतरी झालं, शॉट संपला आणि तो म्हणला शिवराज सर, तर मला असं एकदम भरून आलं, म्हणलं की अरे इकडे मीच का. आणि मग मी जे काय पुढे, पण ती जी जबाबदारी इतकी होती ना की त्यामुळे मला माझ्यातल्या ॲक्टरला ते आपोआप बॅकफुटला गेलंच होतं सगळं, पण मला तिथे असणंच जास्त महत्त्वाचं वाटायला लागलं की मी ह्या सगळ्या सेटअपमध्ये मी आहे, मग इथं मी 100% मी इथेच असलो पाहिजे, माझं बाकी कुठेही लक्ष नाही गेलं पाहिजे. सो ते मला फार म्हणजे लकी असल्यासारखं वाटत होतं. पण ही झलक बघूनच मी तुला आता म्हणते की आता थांबायचं नाही, आता कंटिन्यू ठेवायचं दिग्दर्शन यानंतर. पण म्हणजे ही स्टोरी, अशी एक स्टोरी लिहावी किंवा अशी एक स्टोरी डिरेक्ट करावी, ही थॉट कुठून सुरू झालेली? सो हे म्हणजे ही घटना जी आहे ती ॲक्च्युअल घटना 2017मध्ये झाली होती. तर तेव्हा आमचे प्रोड्युसर आहेत धरम वालिया, त्यांनी ही बातमी पेपरमध्ये वाचली होती. सो तेव्हापासून त्यांच्या डोक्यात होतं की ह्या गोष्टीवर काहीतरी झालं पाहिजे, म्हणजे ह्या घटनेवर काहीतरी व्हायला पाहिजे. सो मध्ये एवढी वर्ष गेली आणि 2023मध्ये आमची भेट झाली. तर तेव्हा म्हणजे तुषार सरांथ्रू भेट झाली आणि मग तुषार सर म्हणले की त्यांनी मला फोन केला, कुठेतरी होतो आणि आमच्या श्रीकांत नावाच्या फिल्मचं पोस्ट चाललं होतं. तर त्यांनी मला फोन केला की तू कुठं आहेस, तिथे सगळं काम सोड आणि मी तुला एक फोटो पाठवला तेवढं बघ. तर मी तो फोटो पाहिला आणि मला कळलं की हे काय म्हणतायत साधारण. तर मी लगेच त्यांना फोन करून म्हणलं की डन हे करायचं आहे. मग मी लगेच ओमकारला फोन केला, म्हणलं आपल्याला एक फिल्म लिहायची. सो आम्ही बसलो आणि आम्ही 1 महिन्यात आम्ही त्याचा एक आराखडा केला आणि तो धरम सरांना आणि तुषार सरांना ऐकवलं की असं आम्हाला वाटतं की या गोष्टीचं होऊ शकतं. तुला पहिलं पिच केलं? येस. म्हणजे त्यांनी ती म्हणजे काय म्हणता येईल कन्सेप्ट म्हणजे कथा आपण म्हणू शकतो ती तशी आणली. मग त्याचा काय करता येईल हे त्यांनी कम्प्लिटली माझ्यावर सोडलं होतं तेवढा विश्वास टाकून. सो
आम्ही जेव्हा ते लिहायला घेतलं तेव्हा आम्हाला कळलं की हे खूपच म्हणजे ह्याच्यामध्ये इतक्या गोष्टी आहेत एक्सप्लोअर करायला, ते फार चांगल्या पद्धतीने आम्हाला वाटलं की याला अप्रोच होता येईल. सो मग ती सुरुवात तिथून जी झाली की मग तेव्हा असं वाटलं हे काहीतरी आहे, हे काहीतरी आहे. सो प्रत्येक ॲक्टरना पण जेव्हा आम्ही पिच करत होतो ही गोष्ट, तेव्हा मीच एवढा एक्सायटेड होतो की ही गोष्ट सांगायला की ही असा रोल आहे बरं का, असं 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 असं. सो ते मला असं होतं टास्क की ज्यांच्याकडे मी जातोय त्यांनी नाहीच म्हणायला नाही पाहिजे, त्यांनी होच म्हणायला. असं झालं ना सगळे सगळे म्हणजे आशू सरांकडे आम्ही भीत गेलो होतो फक्त की आम्हाला असं होतं की ते म्हणजे तसा रोल काय, सगळ्यांची फिल्म आहे, सगळ्यांचे असे रोल्स आहेत, सगळ्यांचे ट्रॅक्स आहेत, पण मग ते हो म्हणतील का किंवा ते बिझी असतील का, मग त्यांना असं वाटेल की असा रोल मी म्हणजे काय मग कसं करतात वगैरे. पण जेव्हा आम्ही ऐकवलं तेव्हा त्यांनी मग स्क्रिप्ट मागितलं. म्हटलं वा, म्हणजे त्यांना काहीतरी इंटरेस्ट तरी वाटतोय. मग त्यांनी स्क्रिप्ट वाचल्यानंतर जेव्हा कळवलं की त्यांना खूप आवडलं आणि तेव्हा आम्ही असे हे झालं होतं की आम्ही म्हणजे पार्टीच केली होती की तर असं झालं की प्रत्येकाकडे गेल्यावर मला इतकी एक्साइटमेंट होती ही गोष्ट ऐकवायची की हे काहीतरी मला सांगायचंच आहे तुम्हाला. सो आणि नशिबाने प्रत्येक ॲक्टरला ते सगळं कन्व्हिन्स झालं आणि त्यांचे रोल. मला असं वाटतं तुझा तो हट्ट होता ना की यांना कन्व्हिन्स झाले पाहिजे, तेच सगळ्यांपर्यंत पोहोचले आणि आज ते या सिनेमाचा भाग आहेत आणि खूप भारी वाटतंय. येस, पण यात अनेक कॅरेक्टर्स आहेत आणि प्रत्येकाचं वेगळं काही ना काही म्हणणं आहे आणि वेगळ्या छटा दिसतात त्याच्यामध्ये. तुमच्या म्हणजे सर तुम्हा दोघांना प्रश्न आहे की तुमच्या व्यतिरिक्त तुम्हाला क्लिक झालेली किंवा अशी एक काय कॅरेक्टर यार म्हणजे बघताना एक ऑडियन्स म्हणून कोणतं कॅरेक्टर जास्त भावलं की ह्याच्या खूप पैलू आहेत या कॅरेक्टरला, असं एखादं म्हणजे असं चूज करणं खूप डिफिकल्ट आहे मला माहिती आहे, पण तरी एखादं कॅरेक्टर. हां, मी खरंच मला असं वाटतं की आमची जी 15 जणांची गँग आहे, जी आम्ही सगळे कर्मचारी आहोत, तर मला वाटतं मला 2 लोकांनी मी खूप भारावलो आहे ॲक्च्युली त्यांची कामं बघून. म्हणजे ज्यांच्यावर मी इतकी वर्ष काम करत आलो असे भरत जाधव सर. म्हणजे मी त्यांच्यावर इतके सिनेमे केले. मी शिक्षणाच्या आईचं मीही वेगळ्या पद्धतीचा सिनेमा त्यांच्यावर केला आहे. झिंचिक झिनमध्ये त्यांनी आउटस्टँडिंग काम केलं सरांनी. बकुळा नामदेव घोटाळ्यामध्ये वेगळ्या पॅटर्नचा आम्ही दोघांनी एकत्र काम केलं होतं. पण ह्यातले मंचेकर काहीतरी वेगळं आणि वेगळं आहे त्या माणसाने केलेलं काम. म्हणजे बरं संपूर्ण सिनेमाभर आम्ही एकत्र एकाच व्हॅनिटीत बसायचो, गप्पा मारायचो, वेगवेगळ्या सिनेमांवर डिस्कशन करायचो. पण सरांनी हा मंचेकर वेगळ्याच पद्धतीने आत्मसात केला होता आणि मला ॲक्शननंतर ते जाणवायचं. मी म्हटलं ना प्रत्येक ठिकाणी बोलणं गरजेचं नाही आहे. आम्ही खूप बोलत नाही सिनेमात, तुम्ही सिनेमा बघितला होता मग कळेल. पण त्या गोष्टीला सरांनी ज्या पद्धतीने काम केलं ते मला म्हणजे इतकी वर्ष काम करून त्यांच्याबरोबर सुद्धा मला त्यांनी आणखीन थोडं ते बोललो ना राईट मॅन ॲट अ राईट प्लेस म्हणतात ना. मी करेक्ट ह्या माणसांच्या आजूबाजूला आत्ता आहे ह्या घडीला की जे मला इनडायरेक्टली आशू सर किंवा भरत सर अशा पण सांगतात. आशू सरांचं मी खूप वर्षाआधी काम पाहिलं म्हणजे कभी या कभी ना, तर दिग्दर्शकच मी त्यांना पाहिलं आहे. पण ॲक्टर म्हणून मला असं वाटतं जे कॅरेक्टर त्यांनी तो अधिकारपणा असतो ना, एक अधिकार आहे तो. आणि तरी आम्ही त्यांच्या बरोबरीने जे आम्ही त्यांचे कर्मचारी म्हणूया तर ते एक तो असतोच ना की सरांना आदरयुक्त भीती वगैरे. पण सर नॉर्मली बोलताना ओके मस्त चाललं, छान चाललं, तुम्ही तो करताय अशी छान छान. पण जे ज्या पद्धतीने यायचे म्हणजे एक सीन आहे जिथे आम्ही कॉरिडॉरमध्ये मी आणि भरत सर बसलेलो असतो आणि सर आमच्यासाठी नाही त्यांचे जातात ते आणि त्यातल्या आम्ही त्यांना काहीतरी सांगतो हे असं तसं आहे. सो मला असं वाटतं ना त्या 2 वाक्यात सरांनी ज्या पद्धतीने तो माहोल सेट केला ना, तर मला ते खूप ह्या सिनेमातलं खूप म्हणजे ॲज अ ॲक्टर मला सरांनी जे इनडायरेक्टली सांगितलेलं आहे की भाई तू असं काम करू शकतोस तू. ह्या 2 लोकांनी मला प्रचंड म्हणजे आशू सर बाजूला आहेत म्हणून नाही सांगत आहे मी, उलट ही संधी मला मिळाली म्हणून सांगतो, नाही तर ही संधी मिळत नाही. मलाही संधी मिळाली म्हणून प्रश्न विचारते. एवढे मोठे नाही ना आपण आशू सरांना सांगणार सर आज मस्त असं कसं चालू शकेल. ह्या निमित्ताने त्या पद्धतीने आपण सांगू शकतो की सर की हे आवडलं मला ॲज अ ऑडियन्स आणि ॲज अ को ॲक्टर आणि एक विद्यार्थी म्हणून सुद्धा. आणि एका मुलाने मला या सिनेमात खूप म्हणजे मी असं झालं जे मी त्याच्याशी नेहमी बोलतो तो म्हणजे ओम भूतकर. म्हणजे तो पोरगा विलक्षण आहे, कमाल आहे. पण तुम्ही ट्रेलरमध्ये एक तो आमच्याकडून वधवून घेतो, आता थांबायचं नाही हे तुम्ही बघाल. तर त्या सीनला मी फक्त पाहत होतो ओम भूतकरला की बाकी किरण खोजे, प्राजक्ता, प्रवीण डाळिंबकर, मी
आमचा पंकज पंचारी आणि आमची सगळी गँग जी आम्ही सगळं ना सगळेच आहेत, असं डाव जो नाही. पण मला वाटतं ना ह्या लोकांमुळे ना ते आणखीन असं त्या प्रत्येकाच्या सीनला ना ते असं आहे. म्हणून म्हणतो की ते जे होतं ना की ज्या रिॲक्शन तुम्ही सिनेमात पाहाल ते ॲक्टिंग नाही आहे, ते रिॲक्शन ना जेन्युइन आहे. कारण ते लिहिलं खूप छान आहे, ते समजवलं खूप छान आहे, ते दिसतं खूप छान आहे. आणि मला असं वाटतं तू ज्या प्रश्न त्या सगळ्याच कलाकारांनी उत्तम काम केलं, पण आशू सर, भरत सर आणि ओम हे मला ना क्लिक पर्ण पण गोड आहे त्यासाठी, गोड पोरगी येते, गोड येतात असं मला वाटतं. वा, म्हणजे तू जसं म्हणालास हा इंटरव्ह्यू लांबण्याचं कारण हेच आहे. मग कधी आता पुन्हा एकदा एका सेटअपमध्ये बसायची वेळ कधी येईल माहीत नाही. सो ती एक इट्स अ मेमरी फॉर लाईफ टाईम. येस सर. ॲक्च्युली याच्या उत्तरातच माझंही उत्तर आहे. या सगळ्यांना मी यांच्यावर काम केलेलं नव्हतं, पण यांची फिल्म्स मी बघत आलेलो होतो. आणि एक नेहमी आपल्या मनात असतं ना की कधी ना कधी आपण एखादी संधी मिळाली तर आपण एकत्र काम करू, पण ती संधी कधी येत नाही. ती या फिल्ममुळे आली. ज्या ॲक्टर्सना मी स्पेशली भरत जाधव, ज्याला मी इतकं स्टेजवर बघितलं आहे आणि त्याला आता आपण तो आला समोर की आपण ऑलरेडी हा काय भरत आपण त्याच मूडमध्ये असतो, कारण आपण त्याचा जो विनोदाचा जो मूड आहे तो आपण पकडतो. किंवा सिद्धार्थ ही पहिल्यांदा जे आपण भेटतो अरे एक धमालीचा मूड असतो, तो नव्हता. कारण दे वर प्लेइंग व्हेरी डिफरंट काइंड ऑफ पार्ट्स. तर माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग होतं टू सी की मी त्यांना विनोद करताना बघितलेलं आहे. असं नाही याच्यात विनोद नाही आहे, हे इथे पण विनोद भरपूर आहे, पण ड्रॅमॅटिक कॅरेक्टर प्ले करणं हे जरा वेगळं काम आहे. जसं पण म्हणतो ना विदूषक आपल्याला हसवतो, पण जेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा आपण पटकन रडतो. त्या मोमेंट्स या फिल्ममध्ये खूप आहेत. तर या दोघांमध्ये आणि ओम, म्हणजे मला जर का विचार आय वुड हॅव लव्ह टू प्ले ओम्स कॅरेक्टर, कारण ओमची पण कॅरेक्टर आउटस्टँडिंग आहे. आणि ज्या प्रकारे त्याने त्या कॅरेक्टरला प्ले केलं आहे फारच इंटरेस्टिंग आणि फारच वेगळं. ते इट्स द ओम बुतकर वे आय थिंक. या आय थिंक दीज आर द 3 दॅट आय फेल्ट व्हेरी स्ट्रॉंगली. अँड मला खूप मजा आली त्यांचं प्रोसेस बघत काम करण्यासाठी. ॲक्च्युली यांच्यावर मी काम करताना आधी थोडं घाबरलो होतो, कारण हे इतके हजरजबाबी आणि इतके विटी आहेत की यांचं जर का लाईन आली माझ्या डायलॉगनंतर, यांनी काहीतरी एक इम्प्रोव्हायझेशन मारली तर मी त्याला काय उत्तर देणार आहे. ते त्याला मी विचारलं की लिसन किती इम्प्रोव्हाइज करणार आहे ते. तर नाही करणार नाही, आय डोंट थिंक करतील. असं करून केलं का शिवराज, केलं का त्यांनी इम्प्रोव्हाइज? नाही. वा, पण जसं म्हणालात की हा सिरियस विषय जरी नाही ते गंमत आहे. इम्प्रोव्हायझेशन नाही, कारण ह्या सिनेमात म्हणजे तो इम्प्रोव्हायझेशनची फिल्म आहे, उलट ती आम्ही सगळे फील करणारी फिल्म आहे. ही फिल्म फील करणारी आहे, म्हणजे तो माणूस किती कदाचित रिॲक्ट होऊ शकतो, ॲक्टर नाही रिॲक्ट होणार. आणि त्या सिच्युएशन गमतीशीर पण आहेत, मजेशीर पण आहेत आणि इन्स्पायरिंग पण आहेत ॲज अ ॲक्टर म्हणून पण काही काही गोष्टी वाटायच्या. आणि मारुती किंवा मंचेकर सर अशाच नावाने हाका मारले जायची, सिद्धार्थ किंवा भरत अशा नावाने हाका नाही मारले जायचे. आणि मला असं वाटतं की शिवराज सरांना शिवराज सर म्हणणं ते आतून आहे, कारण तो माणूस आमचा कॅप्टनशिप आहे आणि तो ज्या पद्धतीने ड्राईव्ह करतो. काही गोष्टी सुचायच्या, म्हणजे की एक काहीतरी मला सुचलं होतं आणि मी शिवराज सरांना बोललो हे करू का, आणि मी हे करून बघू का रे असं बोललो होतो. आणि आमचे ओमकार गोखले जे को रायटर आहेत आणि सरांना असिस्ट पण करतात किंवा दिग्दर्शक पण आहेत, तर ते मॉनिटर बसायचे. मग ते मी असं काहीतरी केलं तर तो ओंकार तो असं कोपऱ्यात आला, म्हणजे असे खिडकीचे गज असतात तिकडे आला आणि त्यांनी एवढंच फक्त ह्यांना विचारलं, कारण आमच्या कॅरेक्टरवर आम्ही वर्किंग केलं आहे पण दिग्दर्शकांनी जास्त केलं आहे. तर तो आला आणि फक्त ओंकार शिवराजला म्हणाला की मारुती थोडा आगाव वाटतोय का. तर त्याच्यावर तो म्हणाला अरे ते फक्त असंच आहे, ते करणार नाही, कारण ते हेडफोन असतात ना. तर ह्या गोष्टी व्हायच्या आणि मला वाटतं ते तो हां तर आम्ही मग आता ते सुरू केलं आहे. पण हा मारुती माझ्यासाठी खूप स्पेशल, एवढं मी नक्की सांगेन. येस, आणि इन्स्पायरिंग ही स्टोरी आहेच, पण त्यासोबत थोडंसं कॉमेडीचा तडका आणि सगळेच मला असं वाटतं पैलू याच्यामध्ये उलगडणार आहेत.
तर आपण म्हणजे सिनेमा तर येणार आहे. पहिल्यांदा असं वाटतं की 1 तारीख किती लांब आहे, म्हणजे कधी येणार थिएटरमध्ये. इतके छान सिनेमे आपण सगळ्यांनी थिएटर्समध्ये जाऊनच बघितले पाहिजे. आणि आता आपण अपील करत प्रेक्षकांना, आणि मला असं वाटतं शिवराज तू सुरुवात कर, कारण का तू हे जे पाऊल उचललंस ना, प्रत्येकासाठी इन्स्पिरेशन हे सुद्धा ठरणार आहे की पाऊल उचलून बघा, पुढे सक्सेस किंवा फेल्युअर हे वेळ ठरवेल. तर काय आज प्रेक्षकांना अपील करशील? काही नाही, माझ्या आयुष्यात ही मोमेंट आली आणि मी ती जगू शकलो, कारण की त्यावेळेला मला हिंमत देणारे, माझ्याबरोबर असणारे असंख्य मित्र, असंख्य ग्रेट ॲक्टर्स, डिरेक्टर्स माझ्यासोबत होते. त्यामुळे मी हे पाऊल उचलू शकलो. जेव्हा तुम्हाला अशी सपोर्ट करणारी लोकं असतात तेव्हा तुम्ही ते पाऊल उचललंच पाहिजे, कारण तुम्ही ते फेल होईल, चांगलं जाईल, खूप चांगलं जाईल याचा विचार न करता ते पाऊल उचलणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते उचलताना कुठेही ते 100%च पाहिजे, म्हणजे 99 पण नाही आहे, ते 100%च पाऊल उचलायला पाहिजे. एवढंच मला वाटतं की तेव्हा ते आता थांबायचं नाही असं तुम्हाला ठरवायला लागतं, आणि ते आम्ही ठरवलं आणि ते पाऊल उचललं. सो लोकांनाही माझी तीच म्हणजे काय म्हणता येईल आव्हान आहे की तुम्ही पण अशी काही मोमेंट तुमच्या आयुष्यात असेल जेव्हा तुम्हाला सगळे सांगत असतील, सपोर्ट करत असतील, तेव्हा प्लीज थांबू नका, ते पाऊल उचला, कारण थांबायचं नाही. आणि थिएटरमधनं बाहेर आला मला असं वाटतं डिरेक्टली ॲडमिशन फॉर्मच भरून टाक, डायरेक्ट ॲडमिशन कुठे राहिलं असेल तर. काय अपील कराल प्रेक्षकांना? अपील नाही, मी फक्त एवढंच म्हणेन की उड रे, पळ रे, झेप घे जवळच्या सिनेमागृहात. वा 1 मेला. वा वा, आता थांबायचं नाही. येस. सिद्धूदा? मला असं वाटतं की 1 मे ही खूप स्पेशल तारीख आहे. पहिलं सगळ्यांचंच पहिलं आहे. हो, मी पहिल्यांदा आशू सरांबरोबर काम करतो, त्यात 1 आकडा आहे. शिवराजची पहिली फिल्म आहे, त्यात 1 आकडा आहे. आणि मी ना खूप बरं वाटतं की खूप वर्षांनी मला फील येतं आहे की मी म्हणजे असं ना की तुम्ही विनिंग टीमचा सभासद असलं तरी त्याचं कॉंग्रॅच्युलेशन्स होतं. आज जिकडे गेलो तरी आता थांबायचं नाहीचा टीम मेंबर असल्यामुळे ना मला ते ना आपुलकी आपलेपणा आधीच मिळतो आहे. सो मी मायबाप रसिक प्रेक्षकांना हे नाही सांगणार तुम्ही थिएटरमध्ये जा, हॅशटॅग आपला मराठी सिनेमा आहे. आणि आता थांबायचं नाही बद्दल प्रेक्षकच खूप बोलत आहेत. आणि महाराष्ट्र दिन सुद्धा आहे 1 मे, आणि त्या दिवशी महाराष्ट्र दिन आहे आणि आपला दिवस आहे. आणि त्या सिनेमाबद्दल वाईब आहे ना, म्हणजे मी जिकडे जातो तिकडे कौतुक करतायत, हे कॉम्बिनेशन ह्या सिनेमाबद्दल बोलतायत. तर मला वाटतं की मी 1 मेची वाट याच्यासाठी बघतोय की मला पुन्हा एकदा ते थिएटर भरावं, आम्ही तिकडे जावं, मायबाप रसिक प्रेक्षकांना भेटावं. त्यामुळे आपला मराठी सिनेमा आहे, प्लीज बघा. आणि थिएटरला जाण्यासाठी सर म्हटल्याप्रमाणे आता थांबायचं नाही. येस, खूप मजा आली मला गप्पा मारून, आणि खरंच उत्सुकता आता वाढली आहे की काय असणार आहे. अख्खा सिनेमा बघायला खूप उत्सुकता आहे. थँक्यू सो मच, आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना. शिवराज, तुला स्पेशली ऑल द बेस्ट. आता थांबायचं नाही. थँक्यू.